आमच्या काय हातात करू शकता ना 60%. हा? काय करायचं तुम्हाला येता मांडायचं नाही शेतकऱ्याच्या आमचे एवढाले शेत गेले हा? आज येऊन आम्हाला कोणी म्हणते की फक्त तुमचा 8,500 भेटणार एकरी हे हेक्टरी आणि नुकसान एका एकरात कमीत कमी 50,000 रुपये खर्च झालाय त्या शेतकऱ्याचा. काय देता तुम्ही? कोणी आधारे देता? कोणी निकषाव द्याले? आणि चला पाणी बघा डोसक्या इतकं पाणी आहे वावराय आमच्या. या 4,000ला खाताचं पोतं 2,000ला कसं करायचं? अरे कोणी लेकरं बाळ कशाला शिकवायचे आम्ही? हा लेकरं बाळायचं उद्या शिक्षण आहे. आमच्या घरात दाना नाही. जनावर आमच्या उपाशी येतात. पाणी वावरानं मावना झालंय. हा कोण देणार आहे सांगा की? कुठून आम्ही रोजच्या रोज खर्च कुठून सारायचा? घराच्या बाहेर निघाले तर 1,000 रुपये रोज लागालाय. एका माणसाला खर्च रोज 1,000 रुपये लागा. कुठून आणायचा? चोऱ्या करायच्या कोणाच्या करावं? इमानदार फक्त आम्हीच आहे. तर कुठून भरायचं तुमचं कर्ज? कुठून लाईन बिल भरायचं? कुठून खर्च सारायचा? एका एका लेकराला खर्च थोडा येत नाही. कोण आहे याचा जबाबदार? नुसतं शासन मायबाप. वा न्याय द्या, थोडा तरी न्याय द्या. नुसते आमचे फोटो घेऊन आणा, आम्हाला हे करू नका. आमचा छळ करायला तुम्ही. छळ रस्त्यात छळ बांधलाय तुम्ही. दुकान बांधलंय का? आता आम्ही करतोच ना, जगितोच ना. आता आमच्या याच्यात सांगतो तुम्हाला, या बंधाऱ्यात आमचे रानं गेले. बंधाऱ्यात रानं तुमचं गेलं नाही म्हणून लिहून दिलं. आणि बघा पाणी तिथं किती आहे ते. माणसाला उतर लागत नाही. आणि हे म्हणतात की तुमचं काहीच गेलं नाही. आणि आमच्या रानं आम्हाला माहित नाही. आमच्या पोट खराब्या 3 एकर 5-5 एकर पोट खराब्या आहेत. त्या पोट खराब्या केव्हा होणार? आणि ते तर तुम्हाला ह्या अधिकाऱ्याला कुठे ते काय म्हणता तुम्ही? पोट खराबी पोट खराबी तुम्ही म्हणता. याच्यात शासन आम्हाला मान देता नाही. बरोबर आहे की नाही? हा त्याच्यात तुम्हाला आहे की नाही जी अर्थ तसा? तुम्हाला धरून येतात. तुम्हाला काय दाखवून येणार? तुम्हाला ओढलं तर येणार. कुलब्याची अवलाद आहे की कोणाची आहे? कशाचं घेता तुम्ही? शेतकऱ्याची कशाचं घेता? एवढा राग यायला का तुम्हाला?